आई आपल्या बाळाला तिच्या जन्मानंतर थेट 9 महिन्यानंतर भेटते, तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. 25 डिसेंबर 2024ला प्रथमावृत्तीत भारतात प्रकाशित झालेलं हे माझं पहिलं छापील पुस्तक. माझ्या आईपणाच्या भावनांतून जन्मलेलं. छोटंसं बालकवितांचं हे पुस्तक. मी माझ्या मुलींसाठी लिहिलेल्या कविता गाण्यांना एकत्र करून जन्माला आलेली ही माझी तिसरी लेक. मी तिला 9 महिन्यानंतर भेटली. अक्षय भाषा प्रस्तुत शाकुंतल बिटवीन 42nd अँड 53rd या फिनिक्स शहरातील पहिल्या वहिल्या मराठी 2 अंकी नाटकाच्या प्रयोगाचा दिवस होता आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली. अक्षय भाषा संस्थेच्या संस्थापिका भाग्यश्री बारलिंगे यांना मी माझ्या पुस्तकाबद्दल सांगितलं. त्यांनी नाटकाच्या कार्यक्रमाच्या वेळी पुस्तकं विकायला ठेवायची परवानगी मला दिली. माझ्या पुस्तकाला अमेरिकेतला पहिलाच फलाट क्रमांक सगळ्यात उत्तम मिळाला होता. म्हणून मी भारतातून पुस्तकं इकडे मागवून घेतली. पुस्तकांचे कुरिअर अगदी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी मला मिळाले. माझ्या पुस्तकाला फिनिक्सच्या लोकांसमोर ठेवता आले याबद्दल मी भाग्यश्रीताई, सुरप्रिया टिके, निखिल देशपांडे तसेच नाटकाच्या लेखिका रोहिणी अभ्यंकर यांची सदैव ऋणी राहीन. मनीषाताई आणि जय शेवाळे दादांनी माझ्या पुस्तकाच्या स्टॉलची जबाबदारी अगदी मनापासून स्वीकारली आणि सांभाळली, त्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. निखिल, सर्व कलाकार आणि त्यांची टीम यांच्या मेहनतीने उभारलेल्या नाटकाचा श्री गणेशा ते सांगता अतिशय उत्तम झाले. विश्वविख्यात नाट्यकृतीवर म्हणजेच अभिज्ञान शाकुंतलवर भाष्य करणाऱ्या या नाट्यकृतीने अक्षय भाषेच्या नाट्यपटलावर मुक्तपणे कलेची उधळण करून सुंदर चित्र साकारले. कौतुकाची थाप, प्रशंसा तर पूर्ण टीमला मिळालीच. त्याचबरोबर मी या कार्यक्रमाचा एक छोटासा भाग होऊ शकल्याने मीही आनंदात बुडून गेले. अक्षय भाषा संस्थेची वेबसाईट, यूट्यूब चॅनेल अशी सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. या संकेतस्थळांना नक्की भेट द्या. आणि त्यानंतर येते उत्तरोत्तर खुलत जाणारे, कधी खळखळून हसवणारे तर कधी उत्कंठ वाढवणारे नाटक. ऐकूया भारावून टाकणाऱ्या स्वरांतून सुरू होणारी ती नांदी. वेगवेगळ्या पिढ्या, संस्कृती, नाती, अनुभव, संघर्ष आणि आत्मसन्मान यामधली कुठली छटा उमटणार या नाट्यपटलावर? विनोद, साधेपणा, निरागसता, प्रेम, माया, आनंद आणि चैतन्याचे इंद्रधनुष्य कथेत डोकावणार का? की अनुभवांच्या गर्तेत अडकून हे चित्र झाकवलं जाणार? अधिक उत्कंठा न वाढवता पाहूया अक्षय भाषा निर्मित 2 अंकी नाटक शाकुंतल बिटवीन 42nd अँड 53rd. सर्वांनी आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवावे ही नम्र विनंती. शांततेत प्रेक्षणीयतेचा आनंद घ्यावा. नाट्य प्रयोगाचा श्री गणेशा करूया. विनम्रतेने रंगदेवतेला नमन करून या नाट्य प्रयोगाचा प्रत्येक संवाद, प्रत्येक भाव आणि प्रत्येक हालचाल तिच्या कृपेनेच यशस्वी हो हीच मनोकामना. मंडळी, नाटक यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. आपण सर्वांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमच्या कलाकारांची खरी कमाल. 2 वेगवेगळ्या युगांमध्ये लिहिले गेलेले साहित्य, त्यावर त्या त्या काळातील समाजाचे उमटलेले पडसाद आणि आता तब्बल 1600 वर्षांनंतरही केला जाणारा त्या साहित्याचा अभ्यास, तसेच आधुनिक पिढीचे त्याबद्दलचे विचार या सगळ्यांचे एक प्रभावी दर्शन आजच्या या नाटकाने आपल्याला घडवले. काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला तत्रापि च चतुर्तोंगः तत्र श्लोक चतुष्टयम्. या सुभाषिताचा अर्थ असा की काव्याचे जितके प्रकार आहेत त्यामध्ये नाटक विशेष सुंदर मानले जाते. नाटकांमध्येही काव्य सौंदर्याच्या दृष्टीने अभिज्ञान शाकुंतलम हे नाव सर्वात उच्च स्थानावर आहे. अभिज्ञान शाकुंतलम मध्येही त्याचा 4था अंक आणि त्या अंकातील 4था श्लोक अतिशय रमणीय आहे. चला तर नाटकातील कलाकारांचे अभिनंदन करत टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या सर्व कलाकारांचे ज्यांनी या
पात्रांवर त्यांच्या अभिनयाने या कथेचं सौंदर्य उभं केलं आणि कथा फुलवली.